कुठे किती रुग्ण आहेत, नेमकं काय घडतंय, आणखी कोणकोणत्या शहरांमध्ये या व्हायरसचा शिरकाव झालेला आहे, हे देखील आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचंय। दुसरी बातमी पालिका निवडणुकांसंदर्भातली आहे, कारण सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे आज सर्वांचं लक्ष असेल। तिसरी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली आहे। सुप्रीम कोर्टातच शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे आणि त्याच्या सर्व अपडेट्स आपण आज काय विशेषच्या माध्यमातून बघू शकणार आहोत। या तीन मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायच्या आहेत। मात्र आज काय विशेषच्या सुरुवातीला आजची विशेष बातमी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणासंदर्भातली, कारण बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात जिशान सिद्दीकींनी खळबळजनक दावा केला। जिशान सिद्दीकींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स आणि 2 नेत्यांची नावं घेतली अशी माहिती आहे। टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं ही माहिती दिली असल्याचं कळतंय। जिशान सिद्दीकींनी केलेल्या आरोपांमध्ये बिल्डर पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक वेंचर्स, अदानी नबील पटेल, विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्स या नामांकित बिल्डर्सच्या नावांचा समावेश आणि उल्लेखही करण्यात आलाय। तर एसआरए प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्याने हत्या झाली असा दावा जिशान सिद्दीकी यांनी केली आहे, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिलेली आहे। जिशान सिद्दीकी यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या नावाचाही उल्लेख केलाय। जिशान यांनी कंबोज यांच्यावर आरोप केलेले नाही, मात्र सिद्दीकी यांनी त्यांच्यासोबत शेवटच्या गप्पा मारल्या, त्यात मोहित कंबोज यांचा उल्लेख त्यांनी केलाय। दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांची हत्या बिश्नोई गँगनेच केली आहे या दाव्यावर मुंबई पोलीस मात्र ठाम असल्याचं कळतंय। तर दुसरीकडे इतरही धागेदोरे आहेत का, या अनुषंगाने तपास सुद्धा केला जात असल्याचं आपण पाहतोय। सिद्दीकी यांची हत्या बिश्नोई गँगकडून झाली असं मुंबई पोलिसांचं म्हणणं असलं तरी जिशान सिद्दीकींचा जबाब महत्त्वाचा आहे। तर या दरम्यान जिशान सिद्दीकी यांनी नेमके काय आरोप केले बघूयात। वडिलांनी झोपडपट्टी वासियांना पाठीशी घालून शत्रू केला। 10 बिल्डर्स आणि 2 नेत्यांच्या नावाचा जिशानने उल्लेख केलेला आहे। टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी खरं तर हा उल्लेख केला। मुंद्रा बिल्डर्सच्या एसआरए प्रकल्पावर कंबोज यांना चर्चा करायची होती। वडिलांच्या डायरीमध्ये शेवटचे नाव मोहित कंबोज यांचं नोंदवलेलं आहे। जिशानने मोहित कंबोज यांच्यावर आरोप मात्र काही केलेले नाहीत। त्यामुळे या प्रकरणामध्ये देखील आणखी काही ट्विस्ट समोर येतं का हे बघणं अतिशय महत्त्वाचं। याशिवाय राज्यभरातल्या खास करून राजकीय घडामोडी वेगवान स्वरूपात। राज्यात पालकमंत्रीपदाचं वाटप झाल्यानंतर नेत्यांमध्ये नाराजी नाट्य दिसतंय। पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करताच त्यात 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली गेली आहे। आता नाशिक रायगडला सहपालकमंत्रीपद मिळणार अशी माहिती आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये सकारात्मक चर्चाही झाली आहे। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य लवकरच शिंदे सेनेमध्ये प्रवेश करतील। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून या नेत्यांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू आहे, मात्र संजय राऊतांच्या कार्यपद्धतीला कंटाळून पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय। पश्चिम रेल्वेवरील माहीम वांद्रे या स्थानकांदरम्यान असलेल्या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडलाय। तर गेले अनेक दिवस ब्लॉक घेऊन पुलाचं काम केलं जात होतं, मात्र पहिल्या टप्प्यामध्ये क्रेनच्या साहाय्यानं 42 टन वजनाचे 20.4 मीटर लांबीचे 4 तुळा उभारण्यात आलेले आहेत। पुण्यात पीएमपीएमएलचे लवकरच 2 नवे ई डेपो उभारले जातील, त्यामुळे ई डेपोची संख्या 7 होणार आहे। तर चरोली आणि हिंजवडीमध्ये हे नवीन डेपो प्रस्तावित आहेत। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी बंगालमधील एका महिलेला अटक केली आहे। मुंबईमध्ये यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकानं वापरलेलं सिम कार्ड एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं। याच प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला नादिया जिल्ह्याच्या छपरामधून अटक केली। डोंबिवलीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद समोर आलेला आहे। सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर अमराठी सदस्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप केला जातोय आणि या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे।
पनवेल या ठिकाणच्या भोकरपाडा भागामध्ये हिरानंदानी सोसायटीमध्ये परप्रांतीयांची दादागिरी दिसते. मनसेने परप्रांतीय चेअरमनचा माज मोडलेला आहे. मराठी कुटुंबाची मागणी मागायला लावली आहे. हिरानंदानी सोसायटीमध्ये भाड्याने राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांना घर खाली करण्यासाठी यावेळेस दबाव टाकला जात होता. आता दाखवू नको ते बघ. पुण्यात आयटीच्या जॉबसाठी लागलेल्या रांगेनंतर बेरोजगारासंदर्भात आता चर्चा जोरात सुरू आहे. तर राज्यातील 24,51,000 लोकांनी नोकरीसाठी सरकारी पोर्टल्सवर नोंदणी केल्याचा डेटा समोर आला. सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा या पोर्टलवर महाराष्ट्रातील लोकांनी नोकरीसाठी केलेल्या अर्जांची आकडेवारी समोर आली. वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदलण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून घेण्यात आला. त्यानुसार आता परीक्षेतील पर्यायी प्रश्न वगळण्यात आलेले आहेत. प्रश्नपत्रिका 180 प्रश्नांची असणार आहे आणि ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 तासांचा कालावधी मिळणार आहे. राज्यातल्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुरू करण्यात आलेली सीईटी सेल वेबसाईट ही गेल्या 3 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे सीईटी कशी देणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी आहे. त्यामुळे तासनतास विद्यार्थी इंटरनेट कॅफेवरती ताटकळत उभे राहत आहेत. कलाप्रेमींसाठी पर्वणी असणाऱ्या कालाघोडा या कला महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या महोत्सवाचं यंदाचं 25व्या वर्ष आहे. कलेचा वारसा जोपासत आता विदेशात देखील महोत्सवाची महिमा पोहोचली आहे. यंदा 2 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात विदेशी कलाप्रेमी सहभागी झाले आहेत. प्रयागराज या ठिकाणी पवित्र महाकुंभ सुरू असताना आणखी एक आनंदाची बातमी आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. भारत आणि चीनमधील तणाव निवळून आता संवाद वाढतोय असं चित्र आहे. कैलास मानसरोवर यात्रा आणि उभय देशादरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारत आणि चीनने घेतला आहे. दिल्ली किंवा मुंबईहून प्रयागराजला जाण्यासाठी विमान तिकीट आता महागले. सिंगापूर, दुबई, लंडनच्या तिकिटाच्या दरात प्रयागराजची तिकीटं विकली जात आहे. तिकिटांची किंमत 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत गेलेली आहे. महाकुंभ मेळ्याला आता बाबा रामदेव यांची देखील हजेरी बघायला मिळालेली आहे. बाबा रामदेव यांच्याकडून सीएम योगी आदित्यनाथ यांनी योग प्रशिक्षण घेतलेलं आहे. एका पायावर उभे राहत योगींनी सुद्धा योगासनं केली आहे. रॉक बँड कोल्डप्लेचे सहसंस्थापक आणि गायक क्रिस मार्टिन प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी दाखल झाले. सध्या 2 दिवस अहमदाबाद या ठिकाणी कोल्डप्ले सुरू आहे आणि त्यानंतर आता क्रिस मार्टिन प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी पोहोचले. प्रयागराजमधल्या कुंभस्नान तिथीमुळे नाशिकच्या रामकुंडात पाणी सोडण्याची मागणी पुरोहित संघानं केली. बुधवारी मौनी अमावस्येनिमित्त रामकुंडावर देखील स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाशी आढावा घेऊन जिल्हा प्रशासन या संदर्भात निर्णय घेणार आहे. यानंतर पुढे एक महत्त्वाची बातमी. वाल्मिक कराडला मिळत असलेल्या विशेष ट्रीटमेंटवरून रोहित पवार यांनी निशाणा साधलाय. कराडला आराम करता यावा यासाठी हॉस्पिटलमधील एक वॉर्ड रिकामा करण्यात आल्याचा आरोप आहे. तर थोरातांवर ठराविक पद्धतीनं अहवाल सादर करण्यासाठी दबाव टाकला गेला. याशिवाय तो कोणी टाकला याविषयी देखील शंका व्यक्त होती असंही त्यांनी म्हटलंय. तर आपण पाहतोय देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच गुन्हेगारांना वाचवण्याचा ठेकाच घेतल्याची ठाम भावना महाराष्ट्राच्या जनतेची झालेली आहे. वाल्मिक कराडला खास ट्रीटमेंट देण्याचं काम सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात हे करत असल्याची चर्चा आहे.
आरोपी कराडला आराम करता यावा यासाठी हॉस्पिटलमधील एक अख्खा वॉर्ड हा रिकामा करण्यात आलेला हे दुर्दैव आहे. त्याचबरोबर थोरातांवर ठराविक पद्धतीने अहवाल सादर करण्यासाठी दबाव टाकला गेला असल्याची किंवा तो कोणी टाकला याविषयीची शंकाही व्यक्त करण्यात आलेली आहे. मुळात आरोपी कराडला खरंच आरोग्याची तक्रार असेल तर त्याच्यावर केईएम सारख्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात यायला हवे असं सुद्धा यावेळेस रोहित पवार म्हणतात. पोलीस खात्यातील आधी हेमंत कदम आणि आता शीतलकुमार बल्लाळ यांच्यासारखे अधिकारी प्रशासकीय यंत्रणेत राहून आरोपींची ज्या प्रकारे खबरदारी घेतात यावरून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल का असा प्रश्न सामान्यांनी उपस्थित केलेला आहे. तर पारदर्शक पद्धतीने सर्व तपास चालवावा आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास देखील वेगाने पूर्ण करावा अशी सरकारला विनंती करण्यात आलेली आहे. पुढची एक महत्त्वाची बातमी. तृप्ती देसाईंनंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील खळबळजनक दावा केलाय. आकाच्या जवळपास फक्त 26 पोलीस नसून 200 पोलीस आहे. हे आकाचे प्रेमी आहे. या सगळ्यांची यादी गृहमंत्र्यांकडे देणार ही माहिती धस यांनी दिलेली आहे. धस यांनी नेमकं काय म्हटलं बघूयात. लय आकडा कमी सांगितलाय, परंतु काय आकडा सांगताना सुद्धा त्या 26 मधले मी चेक केले, 10 लोक असे आहेत त्यांनी आकाचं तोंड सुद्धा पाहिलेलं नसेल. परंतु आकाचे मर्जीतले लोक फक्त 26 नाहीत, 226 असतील. ते सगळ्यांची यादी आम्ही कलेक्ट करतोय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना देऊन हे असं जे पोलीस दल आहे हे बीड जिल्ह्यामध्ये ठेवण्यात येऊ नये, बीड जिल्ह्याच्या बाहेर हे टाकावं. पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. रस्त्यावरील विद्युत खांब बाजूला करण्यासाठी शेतकऱ्यांना सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलेलं आहे. तर अमरावतीच्या सोनेरी गावामध्ये चक्क विद्युत खांबावरती बसून शेतकऱ्यांना अनोखं उपोषण केलेलं आहे. विद्युत खांब हलवण्याचं आश्वासन दिल्यानंतर या शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेतलं आहे. यवतमाळमध्ये एलसीबी पथकानं मोठी कारवाई केली आहे. दुचाकीच्या डिक्कीतून एमडी ड्रग्ज आणि देशी कट्टा घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक केली आहे. यातील एक भूखंड घोटाळ्यातील आरोपी असून तो जामिनावर बाहेर होता. राकेश उर्फ दीपक यादव आणि अनुप महेश जयस्वाल अशी आरोपींची नावं आहेत. नागपूर या ठिकाणी 17 वर्षीय मुलीने स्वतःचा गळा चिरलाय, आत्महत्या केलेली आहे. धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. तर गेम टास्कमुळे तिने हे पाऊल उचलल्याचा संशय आहे. ती सतत ऑनलाईन गेम खेळत असायची आणि डेथ या शब्दाला गुगलवरती सर्च करत असायची देखील माहिती आहे. नंदुरबारमध्ये वाढत्या उष्णतेचा पपईला फटका बसतोय. विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं मोठ्या प्रमाणात पानं गळालेली आहे. फळं उघडी पडलेली आहेत आणि त्यामुळे फळं खराब होण्यापासून वाचवण्यासाठी शेतकरी फळावर आच्छादन लावत आहे. सध्या पपईला 17 ते 20 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय. हापूस आंबा हा सध्या बाजारामध्ये दाखल झालाय. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या 24 पेट्या दाखल झाल्या. एका पेटीत 4 ते 6 डझन आंबे आहेत आणि एका पेटीला 10 ते 15 हजार इतका भाव मिळतोय. यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यात सुरू झालेली आहे. याशिवाय युरोपियन आणि आखाती देशात 553 कंटेनरमधून 8,309 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. द्राक्ष निर्यातीत शेतकरी पुढे येत असल्याची माहिती कृषी विभागानं दिली. राज्यातून द्राक्ष निर्यात करण्यासाठी 41,821 शेतकऱ्यांची नोंदणी बघायला मिळते. सध्या पुणे विभागातील ऊस गाळप हंगाम जोरदार सुरू आहे. सरासरी 8.8 उतार्यानुसार आतापर्यंत 102 लाख क्विंटल उत्पादन झालं. सहकारी आणि खासगी अशा 31 साखर कारखान्यांचं पूर्ण क्षमतेने गाळप सुरू आहे. यावर्षीचा गाळप हंगाम 130 ते 140 दिवस सुरू राहणं अपेक्षित आहे. सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख 5 राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानी गेलाय. मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणा यातला मागे टाकत देशात सर्वात जास्त खरेदी सोयाबीनची ही महाराष्ट्रानं केली असल्याचं बघायला मिळतंय.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे हस्तांतरित केले जातील. पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारीला बिहारमधून 19वा हप्ता देणार आहेत. येवल्यातील भिंगारे या ठिकाणी शेतकरी रावसाहेब गाडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडला. त्यांचं वन विभागाच्या पथकानं रेस्क्यू केलं. विहिरीमध्ये पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढलं. त्यानंतर त्याला उपचारासाठी निफाडला पाठवण्यात आलेलं आहे. यासोबत बातमी महत्त्वाची आहे. सध्या राज्यभरात जीबी सिंड्रोमने थैमान घातलंय. राज्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 121 झाली आहे. पुण्यात 111 रुग्ण आढळले आहेत. तर नागपूरमध्ये 6, कोल्हापुरात 2 रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोलापूरमध्ये एका CA मुलाचा या सिंड्रोमने मृत्यूसुद्धा झाला असल्याचं बघायला मिळत आहे. पुण्यामध्ये 111 रुग्ण आहेत. त्यामधले 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचं देखील कळतंय. नागपूरमध्ये 6 रुग्ण आहे. 1 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. 1 रुग्ण ICU मध्ये उपचार घेतोय. कोल्हापूरमध्ये सुद्धा आता 2 रुग्ण आजच आढळले आहेत. सोलापूरमध्ये 2 संशयित रुग्ण असल्याचं कळत आहे. तर राज्यात या जीबी सिंड्रोमने थैमान घातलेलं असताना दूषित पाण्यामुळे जीबी सिंड्रोमचा फैलाव होतोय असं सामच्या पडताळणीमध्ये समोर आलं. किरकटवाडी, नांदेडगाव आणि धायरीच्या नागरिकांनी देखील दूषित पाण्यासाठी पुणे महापालिकेला जबाबदार धरलं. किरकटवाडी, नांदेडगाव, धायरीमधूनच GBSचा उगम झालाय आणि आधी ही गावं ग्रामपंचायतीमध्ये होती तेव्हा पाण्याच्या टाक्या वेळोवेळी स्वच्छ व्हायच्या. मात्र 3 वर्षांआधी ही गावं महापालिकेत आली आणि त्यानंतर प्रक्रिया केलेलं पाणी, स्वच्छ पाणी मिळत नाही असा आरोप गावकऱ्यांनी यावेळेस केला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय दूषित पाणी आणि शिळ्या अन्नामुळे GBSचा धोका जास्त आहे. विशेषतः मांस पूर्ण शिजवून खावं, पाणी सुद्धा उकळून प्यावं. दूषित पाणी आणि शिळ्या अन्नातून जंतू पोटात जात असतात आणि त्यामुळे धोका जास्त असल्याचं कळत आहे. हे जंतू आपल्या पेशींवर हल्ला करतात आणि आपल्या पेशींना निकामी करतात. जुलाब, उलट्या, हातपायाला अशक्तपणा येणं ही सर्व लक्षणं आहेत. त्यामुळे तुम्ही देखील काळजी घ्या. यासोबत इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. तुळजापूर तालुक्यातल्या बाबळगावच्या पुलाखाली 3 मृतदेह आढळलेले आहेत. घातपात की अपघात याचा सध्या तपास केला जातोय. याशिवाय पोलिसांकडून मृतदेहांची ओळख पटवण्याचंही काम सुरू आहे. जालन्यामध्ये भरदिवसा एका 50 वर्षीय व्यक्तीचा चाकूने भुसकून निर्गुण खून करण्यात आलेला आहे. गायत्री नगर परिसरात ही घटना घडली आहे. आरोपीने खून केल्यानंतर आता आरोपी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झालाय. पैशांच्या देवाणघेवाणीतून खून झाला असा संशय पोलिसांना आहे. ठाण्यातल्या आंबेघोसाळे तलावात 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. परेश पोतदार या मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हा राबोडी पोलीस सध्या करतात. जालन्यात आता महावितरणची विद्युत तार तुटली आहे. दुचाकीवर पडली आहे. दुचाकीला थेट आगच लागली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. नॅशनल नगर भागामध्ये ही घटना घडलेली आहे. दुचाकी जळून खाक झाली आहे. रहदारीच्या रस्त्यावर अचानक झालेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही आहे.